आज ना मी फ्लावरच्या भाजीचा बेत केला होता. त्यानंतर आज होती संकष्ट चतुर्थी, तर संकष्टी निमित्त शाबूची खिचडी करणार होते. तर शाबूसुद्धा बाजूला भिजत घातला होता. त्यानंतर दूध, दही आणि तेल आणलं होतं. तर मी ना तुम्हाला आज अशीच एक ट्रिक सांगणार आहे की जर तुम्ही असं तेल जर काढलं ना तर एक थेंबसुद्धा तुमचं तेल वाया जाणार नाही. अशा पद्धतीने जर काढून बघितलं नक्की एकदा ट्राय करून बघा. तर काय करायचं, तेलाचा पुडा काढायचा आणि पूर्ण ओपन करून घ्यायचा आणि ते ना बोटांनी सगळी तेल किटलीमध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर चारही बाजूनी कट करून घ्यायचा आणि जे उरलेलं पीठ आहे ना ते पीठ मळलेलं जे असतं ना त्याला सगळं लावून घ्यायचं असतं. ना परीला ना माझ्याकडून सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात आणि सगळ्या कामामध्ये ना तिला मदत करायची असती. ना प्रत्येकच कामामध्ये मला मदत करायची वाटते. तिला जर दुसरं काही सांगितलं ना तर ते करत नाही, पण मी जे काम करते ना तेच तिला करायचं असतं. त्यानंतर मग फ्लावरची भाजी बनवून घेतली. फ्लावरच्या भाजीची रेसिपी ना मी तुम्हाला कधीतरी नक्कीच देईन. होतं माझी आजची सकाळ, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.